महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इथे आमची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि ती केली होती अहोंनी. त्याच्यानंतर मी ना माझे सगळे कामं आवरून सकाळचे साडी वगैरे घालून तयार झालेली आहे. आणि ही साडी ना मी खास महाशिवरात्री वगैरे असं नवरात्रीमध्ये घालण्यासाठी म्हणून नवीन घेतलेली आहे आणि फर्स्ट टाईम घातलेली आहे. म्हणून मी त्याला पाहत होते कशी दिसते वगैरे, आणि तुम्ही सुद्धा सांगा की ती कशी दिसत आहे. त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो आहे मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी. आणि तिथे ना मी इथे रस घेत होते देवावरती, म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी. आणि आम्हाला जायला 9 वाजून गेले होते मंदिरात. तर बघू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी झालेली होती. जवळपास अर्धा तास तरी आम्ही लाईनमध्ये उभारलो होतो. त्याच्यानंतर इथे छान असं मंदिरात डेकोरेशन केलेलं होतं महाशिवरात्रीनिमित्त. महाशिवरात्री लिहिलेलं होतं वरती ना त्रिशूळ, आणि हे काढलेलं होतं वरती ओम लिहिलेलं होतं, आणि मध्ये थोडंसं फुल. तर असं छान असं डेकोरेशन केलेलं होतं मंदिरामध्ये. त्याच्यानंतर छान आम्ही इथे ना बघा थोडा वेळ उभारल्यानंतर परी थकली, पप्पा आम्ही थकले, मला उचलून घ्या म्हणून घ्यायला लावलं होतं तिनं पप्पांना. त्याच्यानंतर मग आम्ही ना आतमध्ये इथे ना या मंदिरामध्ये पंचलिंगी महादेवाचं मंदिर आहे. तर याच्यामध्ये ना 5 ठिकाणी वेगवेगळ्या पिंडी आहेत. तर जी मेन पिंड असते तिथं खूप जास्त गर्दी असते आणि तिथे आतमध्ये जाऊन पण देत नाहीत, बाहेरूनच पटपट दर्शन घ्यावं लागतं. आणि ह्या दुसऱ्या ज्या असतात तिकडे ना लोक दर्शन घेऊन जातात पटकन. तर आम्ही ना इथे एक अशीच पिंड पकडून तिथे ना मग तिथलं सगळं स्वच्छ वगैरे केलं आहे. आणि तिथं मग पाण्याने दूध नाही ह्याच्याने रसाने वगैरे अभिषेक केलेला आहे. छान अशी आम्ही पूजा केली तिथे शांतपणे, कारण कोणी आतमध्ये येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही मग सगळे असे दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहे. आणि बघू शकता भरपूर अशी गर्दी झालेली होती एवढ्या सकाळी सकाळी. आपण म्हणतो चला सकाळी सकाळी, आपल्यासारखंच सगळे म्हणतात चला सकाळी सकाळी गर्दी नसते, असं म्हणूनच गर्दी होऊन जाते भरपूर. आणि इथे ना मंदिरामध्ये ना वाटप चालू होतं प्रसाद, महाप्रसाद. तर प्रत्येकजण येतील तेवढ्यांना खिचडीचं वाटप इथे केलं जातं. तर आम्ही सुद्धा घेतलेला होता महाप्रसाद. त्याच्यानंतर ना काहीतरी पिण्याची इच्छा झाली म्हणून मस्त असेल लस्सी पिलो आम्ही आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मग काहीच केलं नाही, कारण तिथं खाल्लेलं होतं फराळ, काही भूक नव्हती. त्याच्यानंतर अगदी दुपारी 2च्या नंतर मग हे म्हणले वडे बनवते का. मग इथे वडे बनवायला घेतले होते मी. वडे तळायला तळणं चालू होतं. आणि त्याच्याचबरोबर मग इथे ना मी खोबऱ्याची चटणी, ओल्या खोबऱ्याची नारळाची चटणी बनवायला घेतलेली आहे वड्यांसोबत, कारण ती चटणी खूप छान लागते. तर अशा पद्धतीने मग वडे आणि चटणी थोडेसेच बनवले अगदी. ह्यांनी तर 2-3च खाल्ले आणि लगेच ते तळलेले जास्त खाल्लंच जात नाही. तर अशा पद्धतीने वडे आणि चटणी त्यांना दिलं आणि मी पण खाल्ले 2-3, त्यांनी 2-3 खाल्ले. आणि अशा पद्धतीनं आमची महाशिवरात्र झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. कॅमेरासमोर आणला म्हणलं कशासाठी.